अगं बाई, काय सांगता? तुमच्या अनारशांना हवी तशी जाळी येत नाही. हवे तसे फुगत नाही किंवा खूपच तेलकट होतात आणि खूप सारं तेल पितात. तर या व्हिडिओमध्ये सगळ्या टिप्स आहेत, ज्यामुळे अनारसे कमी तेलकट होतील, टमाटम फुगतील आणि मस्त जाळी येईल. बरं मी काय म्हणते, अनारशाची रेसिपी आपण करूच यात. पण आपलं मधुराज रेसिपीचं नवीन प्रॉडक्ट लॉन्च होतंय, ते या पगडीखाली आहे. काय प्रॉडक्ट असेल खाली कमेंट करून गेस करा. यंदाही आम्ही 5 लकी विनर काढणार आहोत आणि लकी विनर शुक्रवारी दुपारी बरोबर 1 वाजता प्रॉडक्ट रिव्हील करणार आणि 5 लकी विनर्स आहेत, त्यांची नावं देखील घोषित करणार की. चला तर मग पटापट गेस करा काय असेल नवीन प्रॉडक्ट. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त जाळीदार अनारसे करतोय आणि अजिबात वेळ घालवायची गरज नाही आहे. तर सगळ्यात आधी इथे कुंड्यामध्ये अर्धा किलो इथे हा सुरती कोलम तांदूळ मी घेतला आहे. इतर दुसरा रेशनचा वगैरे तांदूळ घेतला तरी चालेल, पण फार चिकट भात शिजणारा तांदूळ नका घेऊ. आता हा स्वच्छ धुवून घ्यायचा 3 ते 4 वेळा. पाणी घालायचं भरपूर आणि धुवून घ्यायचं, म्हणजे त्यातली माती कचरा सगळा निघून जातो. आता तांदूळ स्वच्छ धुवून झालं की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं. पूर्ण तांदूळ बुडले पाहिजे आणि हे आता 3 दिवस आपल्याला भिजण्याकरता किंवा मुरण्याकरता ठेवायचं आहे. आता हा दुसरा दिवस आहे आणि तांदूळ बघा छान भिजले गेलेत, फुललेत तांदूळ छान आणि हलकासा फेस यायला पण सुरुवात झाली. त्यातलं पाणी काढायचं आणि फ्रेश पाणी घालून ठेवायचं. एकदा धुवायचं पाणी घालून, पुन्हा एकदा हेही काढायचं आणि पुन्हा फ्रेश पाणी घालायचं आणि आणखी 1 दिवस ठेवायचं. हा आहे तिसरा दिवस. तांदूळ भिजत घातले होते आणि हे बघा आता छान आहे ना, यावर बुडबुडे आलेत आणि छान आंबलाय, म्हणजे थोडा आंबूस वास यायला आता सुरुवात होते. तिसऱ्या दिवशी देखील यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं, पुन्हा एकदा धुवायचं आणि ताजं पाणी घालून आजचा दिवस हे झाकण ठेवून पुन्हा ठेवून द्यायचं. चला, 3 दिवस बरोबर तांदूळ भिजत घातले होते. आज आहे 4था दिवस आणि बघूयात. हे बघा तांदूळ छान फसफसलेत, भरपूर फेस आलाय. याचा अर्थ तांदूळ आपले छान आंबूस झालेले आहेत. आता एक असं पातेलं घ्यायचं, त्यावर जाळी ठेवायची आणि यातलं पाणी सगळं निथळून काढूया. चला, आता या तांदूळातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं. एक 10 ते 15 मिनिटं पाणी निथळून निघण्यासाठी आपण वाट बघूयात. हे असं चाळणीतच ठेवा, लगोलग कापडावर पसरवायची अजिबात गडबड करायची नाही. आता एक 15-20 मिनिटं हे तांदूळातलं पाणी पूर्ण निथळून झालं की इथे एक सुती कापड घेतलं आहे. सुती कापडावर हे तांदूळ छान पसरवून ठेवायचे, छान पसरवायचे. शक्यतो लांब लांब असे पसरवा, म्हणजे पटकन सुकतात. आणि हे तांदूळ मोकळ्या हवेखाली सुकवा, उन्हामध्ये अजिबात सुकवून घेऊ नका. फॅनच्या हवेखाली व्यवस्थित सुकतात. हवं तर रात्रभर सुकण्यासाठी ठेवा, हवा खूप दमट असेल तर. आता हे अनारशाचे तांदूळ आहेत ना, मी जवळपास आता 6 तास फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलेत आणि कोरडे झालेत. हलकासा ओलसरपणा त्यामध्ये हवा, खूप नाही, पचपचित ओले नको, पण हात लावला की असे थंडगार हवे. आता हे सुकवलेले तांदूळ याचा रवा काढून घ्यायचा. साधारण एक 2-3 बॅचमध्ये हे दळून होतं. शक्यतो लहान भांडं वापरा, यामध्ये ना कुठलाही पदार्थ असा छान दळला जातो मोठ्या भांड्यापेक्षा. आणि मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं. जाड रवा नका ठेवू, जितकं शक्य असेल तितकं बारीक दळून घ्या. आता हे छान बारीक दळलेलं तांदूळाचं पीठ जितकं शक्य असेल तितकं बारीक करून घ्या. आता हे पीठ आपण चाळून घेऊया. बारीक पीठ चाळायची चाळणी घ्यायची आणि यामध्ये व्यवस्थित चाळून घ्यायचं. बारीक झालं पाहिजे पीठ, खूप जाड नका ठेवू. चला, आता इथे अर्धा किलो तांदूळाचं पीठ तयार आहे. बघा छान एकसारखं पीठ तयार आहे. आता अर्धा किलो तांदूळाचं पीठ आहे, तर यामध्ये बरोबर पाव किलो आपण गूळ घालतोय. गूळ फक्त बारीक चिरून घेतलाय, किसून घेतला तरी चालेल. आता तांदूळाचा रवा आणि हा गूळ एकजीव करायचा आणि हे गूळ आणि तांदूळाचं पीठ पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये
दळून घ्यायचं. एकजीव होतं म्हणजे गुळाचे खडे अजिबात राहत आणि एकसारखं जितकं शक्य असेल तितकं बारीक पुन्हा दळून घ्यायचं. गुळ आणि तांदूळाचं पीठ छान एकजीव झालं आणि हे बघ काय कमाल झालाय. गुळाचा अजिबात एकही खडा राहिलेला नाहीये. मस्त याची अशी गोळी पण तयार होते. आता याच प्रकारे हे एकत्र पुन्हा सगळं दळून घेते. आता हे अनारशाचं पीठ तयार आहे. हे असंच सुकं सुकं पीठ आहे ना, तुम्ही एका डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये भरून ठेवू शकता. हे सुकं सुकं पीठ फ्रीजमध्ये जरी नाही ठेवलं ना, रूम टेम्परेचरवर 3 ते 4 महिने छान टिकतं. अजिबात त्याला बुरशी चढत नाही. बरं, ओलं पीठ जर करायचं असेल, म्हणजे सुकं करायचं असेल तर असं मुठीत घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे करून बॅगेत भरून ठेवू शकता. पण ज्यांना ओलसर पीठ तयार करायचं असेल, ओलसर पीठही 3-4 महिने रूम टेम्परेचरवर छान राहतं. पण ते सैल व्हायची शक्यता, म्हणजे वातावरणातली हवा जशी बदलते ना, तसं ते बदलत राहतो त्याचा पोत. म्हणून मग ओलसर नसेल करायचं, सुकं ठेवा. किंवा मी ओलसर करते कारण प्रॅक्टिस आहे ना बरेच वर्षांची. सो मी इथे पाव कप पाणी घेतलं आहे. अर्धा किलो तांदूळाचे पीठ आहे, तर फक्त 2 चमचे पाणी आत्ता घालणार आहे, खूप नाही. आता यापेक्षा जास्त पाणी अजिबात याला लावणार नाही आहे. बरं, असं पाणी नसेल घालायचं ना, ओला हात फक्त करा आणि त्याने ते मळून घ्या. आणि सुकं पीठ जरी ठेवलं तुम्ही, तरी जेव्हा तुम्हाला अनारसे करायचे ना, हात पाण्यामध्ये बुडवून ओला ओला करून त्या ओल्या हाताने पीठ मळून घ्या. म्हणजे मग ते सैल होणार नाही किंवा पीठ पसरणार नाही. ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे. म्हणजे कोरडं पीठ तुम्ही ठेवलं, जेव्हा अनारसे करायचे त्याच्या 1 तासभर आधी मग पाण्याचा हात लावून छान त्याचा गोळा तयार करून घेऊ शकता. पाणी छान मिसळलं जातं. आता यापेक्षा जास्त पाणी मी घालणार नाही आहे, कारण याला नंतर आहे ना पाणी सुटतं थोडं ठेवलं की. त्यामुळे 2 चमचेच पाणी पुरेसं आहे. हे बघा. चला, हे अनारशाचं पीठ छान मळून घेतले. 2 चमचेच पाणी घातलं आणि नंतर फक्त ओला हात करून याचे असे गोळे तयार केले. घट्टसर ठेवले, कारण थंडीच्या दिवसांमध्ये काय होतं ना, गुळ थिजतो आणि हे पीठ मग आणखी घट्ट घट्ट होत राहतं. त्यामुळे आत्ता ठेवताना घट्ट ठेवा. मग ऐन वेळेस जेव्हा अनारसे करायचे तेव्हा मग तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. पण ठेवताना घट्ट ठेवा. लागलं तर जेव्हा करायचं, जसं मी पुन्हा पुन्हा सांगते, पाण्याचा हात लावून तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. आता काही नाही, हे पीठ तयार. 1 दिवस किंवा 2 दिवस हे आंबवण्यासाठी ठेवायचं आणि करून ठेवा केसे गोळे तयार. आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी काढायचं पीठ, थापायचे आणि ताजे ताजे अनारसे तयार करून लक्ष्मीपूजनला नैवेद्य तयार करायचं. आता एखाद्या झिपलॉकच्या बॅगेत किंवा असं डब्यामध्ये भरून ठेवायचे हे गोळे, झाकण लावायचं. आणि आता 1 दिवस मी हे मुरण्याकरता ठेवणार आहे आणि उद्या याचे आपण अनारसे तयार करू. चला, आता हे अनारशाचं पीठ मी 2 दिवस ठेवलं होतं, 2 दिवस आंबवण्याकरता ठेवलं आहे. चेक करूयात. आणि हे बघा, पीठ आहे तसं आहे. सैल बिल अजिबात झालेलं नाही. आता काही नाही करायचं. आता आपल्याला अनारसा करायला घ्यायचा. याच्यातून पीठ घ्यायचं. हाताची ऊब लागली ना की याचा मऊ गोळा होता, त्यामुळे पाणी बिणी अजिबात लावू नका. हाताच्या उबेमध्ये हे छान तयार होतं. हे असे गोळे तयार करून ठेवायचे, म्हणजे अनारसे करायला पटपट होतात. मग असे गोळी तयार करून ठेवली तर. चला, आता अनारसा थापूयात. हे बघा, आपण काढलं ना पीठ, तेव्हा ते एकदम घट्ट होतं, कोरडं कोरडं झालं होतं. आता बघा, मस्त झालं आहे, मऊसूत झालं आहे. हलकंसं हातावरच आधी पसरवून घेऊ. बघा, छान असा एकसारखा थापला जातो आहे. खसखसची बाजू खाली हवी आणि खसखसवर थापायचा, म्हणजे तो एकसारखा होतो. आणि बघा, पसरतो पण छान. आता हा खूप जाड नाही करायचा. बघा, या कन्सिस्टन्सीचा ठेवायचा. आणि आता हा तळून घेऊयात. चला, आता अनारसा तळूयात. अनारसा खूप मंद आचेवर नका तळू आणि खूप मोठ्या आचेवर नका तळू. म्हणजे एकदा तेल गरम झालं की एकसारखे फ्लेम ठेवा आणि तळून घ्या. खूप मंद आचेवर तळला ना तर तो नंतर आहे ना कडक लागतो. हे बघा, 2 अनारसे मी इथे थापून घेतलेत. खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, दोनही मस्त दिसत आहेत. आता ही जी खसखसची बाजू आहे ना, ही बाजू तेलात तळताना वर ठेवायची आणि सफाईदार बाजू खाली. तेलामध्ये सोडूया. आणि तेलामध्ये सोडलं ना की हलकंसं वरण असं तेल घालत राहायचं.
बघा काय टुमटुमीत होतोय, छान जाळी पण येते त्याला, बहारदार. आहा हा, मस्त असा फुलून वर येतो. ही जाळी आहे ना, हेच अनारशाचं मुख्य अट्रॅक्शन आहे किंवा त्याची चव त्या जाळीतच असते. वा वा वा, छान असा एकसारखा रंग आला पाहिजे. खूप पण नका तळू, नाहीतर मग ते नंतर खाताना कडक होतात. तर ही वरची बाजू पण हलकीशी तळते, खूप नाही. पण काय सुरेख झालाय बघा, एकदम फ्लेकी, छान जाळीदार झालाय, हलका फुगलाय देखील. वा वा. आता हा अनारसा काढायचा तेलातून. कढईच्या बाजूला तसं पकडायचं, तेल त्याचं पूर्ण निथळलं गेलं पाहिजे. काय सुरेख दिसतोय बघा. आता हा जाळीवर ठेवायचा. पुढचा अनारसा देखील तळूयात. सो खसखस लावलेली बाजू कढईत वर आणि पुन्हा त्याच प्रोसेसने करायचं. असं वरनं तेल सोडायचं, म्हणजे त्याला जाळी खूप छान येते. आणि खूप मंद आचेवर नाही तळायचे, थोडीशी उष्णता हवी, नाहीतर मग जाळी येणार नाही. हा हा हा, हा तर आणखी भारी झाला. हे बघा, वाह, बहारदार, क्या बात है. वा वा वा, अफलातून रंग बघा काय सुरेख आलाय. आता हे हलकंसं उलटवून घेते, म्हणजे हे बघा जाळी, तुम्हाला म्हणलं की नाही, अशी खालनं वरनं सगळ्या बाजूने जाळी आली पाहिजे त्याला. तेल निथळायचं, पूर्ण लगोलग जाळीवर ठेवून घ्या. काय सुंदर अनारसे होतात. आता सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचे, अनारसे मोठ्या आचेवर तळू नका आणि मंद आचेवर पण तळू नका. मंदपेक्षा थोडी जास्त ठेवा. तेल तापलेलं हवं, जेणेकरून त्यात ते जे आंबलेलं असतं ना, त्याची लगेच कार्बन डायऑक्साईड वायू तर निर्मिती होते, तो रिलीज होतो आणि त्याला जाळी फुटते. मंद आचेवर टाकलं, जाळी फुटणार नाही, हे मी सांगते. त्यामुळे तेल छान तापलेलं हवं. आता याच प्रकारे सगळे अनारसे तळून घ्यायचे. आता पुढची आणि महत्त्वाची टीप तुम्हाला देते मी. आता अनारसे ना तेलकट होतात, तेल राहतं त्यामध्ये, असे बरेच जण तक्रार करतात. मग काय करायचं, अनारसे एकदा वाटलं ना की तो फर्म झाला, तळून झाला की तो गरम गरम असतानाच लगेच उलटवून घ्यायचा, म्हणजे त्याची जी जाळीची बाजू आहे ना, त्यातून तेल बाहेर यायला सुरुवात होते. ही अगदी महत्त्वाची टीप आहे, म्हणजे अनारसे तुमच्या अजिबात तेलकट मेलकट होणार नाही. उपडे करून जाळीच्या बाजूचं तेल आहे ते खाली पूर्ण झिरपून जाऊ दे, आणि मग थंड झाले की हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ते काढून ठेवू शकता. चला, रेसिपी आवडली की नाही? रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.